की गेली दीड पाऊण 2 वर्ष सातत्यानं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष फुटणार फुटणार फुटणार. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे खासदार हे वेगळा गट स्थापन करणार, ते अन्य कुठल्या तरी पक्षात सामील होणार, अशा प्रकारची सातत्यानं अफवांची राळ ही गेले वर्ष दीड वर्ष त्या ठिकाणी उठवण्याचं काम सातत्यानं सुरू आहे. अर्थात हे काम सुरू आहे तर त्याच्यामध्ये किती खरं किती खोटं हा जरी भाग असला तरी सुद्धा ज्यांच्या नावानं त्या पक्षफुटीची संदर्भातली चर्चा होते त्यांनी थोडी जनाची नाही मनाची बाळगली पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. याचं कारण असं आहे की शेवटी आज तुमची केंद्रामध्ये सत्ता आहे, देशामधल्या जवळजवळ 22 राज्यांमध्ये सत्ता आहे. एवढे तुम्ही सत्ताधीश असताना शेवटी समाजामध्ये क्रेडिबिलिटी काही नावाची एक गोष्ट असते, ती तुमची कितपत या ठिकाणी शिल्लक राहते या विषयामध्ये. आज हा पक्ष फोडणार, उद्या तो पक्ष फोडणार, परवा तो पक्ष फोडणार. शेवटी पक्ष फोडून तुमच्या पक्षाची सूज जरी वाढत असली तरी समाजामधली तुमची असलेली प्रतिष्ठा आणि समाजामध्ये तुमच्याबद्दल असलेला आदर, हा आदर दिवसागणिक रसातळाला जातोय. आणि ही लोकशाही आहे. या लोकशाहीमध्ये कधी काय घडेल हे सांगता येणं कठीण आहे. आणि म्हणून ज्यांच्याबद्दल हा संशय निर्माण केला जातोय, म्हणजे ज्या पक्षांबद्दल, त्यांनी थोडी जनाची नाही मनाची बाळगावी असे माझं स्पष्ट मत आहे. 15 वर्ष ज्यांना सत्तेची अनेक पदं दिली ते 15 दिवस सुद्धा ममता बॅनर्जींच्या पाठीमागे टिकून राहू शकले नाही. असे अनेक पक्ष, आपचे खासदार असतील, पश्चिम बंगाल मधला ममता बॅनर्जींचा पक्ष असेल, आमचा पक्ष देखील असेल, किंवा अन्य जे कोणी पक्ष आहेत त्या पक्षातले फुटून जाणारे आमदार खासदार किंवा फुटून जातील अशी चर्चा होणाऱ्या आमदार खासदारांचं म्हणणं काय असतं? आम्ही विकास कामाकरता जातोय, आम्ही आमच्या भागातल्या विकास कामं रखडवली जातात, आमची विकास कामं केली जात नाही म्हणून आम्ही जातो, आमच्या नाना तऱ्हेच्या चौकशीनं आमचा ससा मिरा सुटत नाही, या नाना तऱ्हेच्या चौकशांमुळं आम्ही हैराण झालेलो आहोत, आम्हाला कौटुंबिक सुख शिल्लक राहिलं नाही म्हणून आम्ही जातो आहोत. यातला एक तरी असा पक्ष किंवा एक तरी फुटून जाणारा जो कोणी आमदार खासदार आहे तो असं म्हणतोय का की आम्ही ज्या पक्षामध्ये जातो त्या पक्षाची आयडिओलॉजी आम्हाला मान्य आहे, त्या पक्षाची विचारधारा आम्हाला मान्य आहे, त्या पक्षाचं नेतृत्व आम्हाला मान्य आहे, त्या पक्षाच्या नेतृत्वाचा जनाधार आम्हाला मान्य आहे, असं कोण म्हणतं का? कोणी म्हणत नाही. विकास कामांकरता जातोय किंवा ज्या काही चौकशी एजन्सीच्या मार्फत आम्हाला छळलं जातंय त्या छळापासून सुटका करण्याकरता म्हणून आम्ही जातोय. काही लोकांनी सांगितलं की जेलपेक्षा भाजपा बरा, काही लोकांनी सांगितलं की निवांत झोप लागायची असेल तर तिकडे गेलेलं बरं. याचा अर्थ कोणीही विचारधारेमुळे जात नाहीये, तर केवळ आणि केवळ छळवादापासून आपली सुटका व्हावी. मग ती मतदारसंघातल्या कामांची असेल नाही तर वैयक्तिक चौकशांची असेल. या छळवादाला कंटाळून लोक जात आहेत, याचा विचार कोण नाही तर या देशातल्या जनतेनं करावा असं मी आव्हान करतो. संदर्भातलं मी बोलतोय, पक्ष फुटतायत, ते का फुटतायत ते मी तुम्हाला सांगितलं. अरे पक्ष फोडणाऱ्यांना थोडी जनाची नाही मनाची तरी असली पाहिजे ना, हा त्यातला महत्वाचा मुद्दा आहे. या देशामध्ये 70 वर्ष काँग्रेसने काय केलं म्हणून हे प्रश्न विचारणारे लोक, यांच्या पक्षाला असं काही काँग्रेसने तोडण्या फोडण्याचं काम नाही केलं. काँग्रेसमध्ये पक्षांतर झाली नाही का? तर झाली, पण ती पक्षांतर होत असताना छोटे मोठे पक्ष संपवूनच टाकायचे आहेत आम्हाला, आणि फक्त आम्हालाच फक्त या देशामध्ये राहायचं आहे अशा एका दुष्ट हेतून काँग्रेसने अशा पद्धतीनं कुठलाही पक्ष संपवण्याचं काम केलेलं नाही, हे लक्षात घ्या. आणि म्हणून ओम बिर्लांना काय कोणी पत्र दिलं हे माझ्या दृष्टीने गौण आहे, माझ्या दृष्टीनं गौण आहे. तुमची एक हाती सत्ता असताना सुद्धा तुम्ही ज्या पद्धतीनं वागताय हे लोकशाहीला मारक आहे. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेला अभिप्रेत नाही. पक्षांतर्गत बंदी विरोधी कायदा पूर्णपणे
पायदळी तुडवून टाकलेला आहे. मला तर वाटतं, माझं आव्हान आहे की या सरकारला की हा पक्षांतर्गत बंदी विरोधी कायदा तुम्ही संपवूनच टाका. हा कायदाच रद्द करून टाका. मगच खरी देशामध्ये मजा येईल. कोण कुठे जातोय आणि कोण कुठे जातोय हे कळेल. आणि म्हणून आपल्याला हा मी मोठा नाही तर देश मोठा आहे हे फक्त तोंडानं बोलून चालणार नाही. तोंडानं फक्त राष्ट्र प्रथम, तुमच्या ह्या अशा कृतीनं, तुमच्या ह्या अशा निर्णयानं राष्ट्र टिकणार आहे का? राष्ट्र प्रथम राहणार आहे का? तुमचा पक्ष फक्त प्रथम, पण तो पक्ष सुद्धा राष्ट्र जर असेल तर तो पक्ष टिकेल, नाही तर टिकणार नाही, असं माझं स्पष्ट मत आहे. की शेवटी जे घडत आहे, जे घडणार आहे ते घडणारच आहे. त्याची फार मोठी चिंता पक्षप्रमुखांनी करू नये, एवढंच फक्त आजच्या खेपेला मी सांगेन. शेवटी ये दिन भी निकल जाएंगे, हे दिवस सुद्धा निघून जातील. पण हे दिवस निघून जाण्याकरता म्हणून आपल्याला कुठे ना कुठेतरी काही कार्यक्रम हातामध्ये घ्यावा लागेल, काही निर्णय करावे लागतील, काही भूमिका त्या ठिकाणी आपल्याला ठरवावी लागेल. आणि म्हणून मी आजच्या दिवशी पक्षप्रमुखांना एवढंच सांगेन, उद्धव साहेबांना, की डरो मत, बिल्कुल डरो मत. जो होने वाला है वो होने ही वाला है. जो हो रहा है वो हो ही रहेगा, और जो होने वाला रहेगा वो भी होता रहेगा. चिंता मत करो. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे 18 न्यूज. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.